महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीनंतर हायकोर्टाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे। या नोटीसला 2 आठवड्यांमध्ये उत्तर द्यावं असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आणि या सुनावणी दरम्यान स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला। निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे। यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शन प्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे। 76 लाखांचं जर तुम्ही विभागणी केली नीट, साधारण 150 मतदारसंघात व त्याच्या पुढे, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली आहेत। हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं। हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही आहे। तर एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लोकसभेत पाहायला मिळाला। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा पुन्हा मांडलाय। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 70 लाख नवीन मतदार वाढल्याचं राहुल गांधींनी म्हटलं। तसंच शिर्डीमध्ये 7000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला आहे। महाराष्ट्र में more voters were added in 5 months in Maharashtra than were added in 5 years in Maharashtra। जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए, आखिरी 5 महीने में। एक बिल्डिंग है सर शिरडी में, एक बिल्डिंग में 7000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए सर। एक बिल्डिंग में 7000 नए वोटर ऐड हुए सर। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला का गेलेले नाहीत, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। फडणवीसांना वर्षावर राहायला का जात नाही याचं उत्तर शिंदेंनी द्यावं असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला। तर उद्धव ठाकरे हेच काळ्या जादूचे बादशाह आहेत असा टोला रामदास कदमांनी लगावला। माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला येणार नाहीत। तिथे त्यांचे 2 बंगले आहेत। वर्षा बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे। जणू काय एकनाथ शिंदे यांनी काहीतरी काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस, अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत। माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू। म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं। हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाहीये की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे। आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही, याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत, त्यांचं कुटुंब का घाबरताय, का मला कळत नाही। हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे, असं काय घडलंय? इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे। आता मला माहीत नाही त्यांना कुठला माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, जे काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला, अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही।
त्यामुळे सत्ता येऊन इतके दिवस झाले, मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊनही इतके दिवस झाले, तरी देखील देवेंद्र फडणवीस वर्षावर राहायला का जात नाहीत, याबाबतही आता उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. वळूया पुढील बातमीकडे. लाभाच्या पदामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मुंडेंच्या विरोधात उद्या आणखीन पुरावे उघड करणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आता जे माझ्याकडचे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तानं लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते. आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे. आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे. त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे, बाकी पूर्ण काम त्याच्यात झालेलं आहे. तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल. तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलंय दमानी यांनी सरपंच हत्या प्रकरण हे लावून धरलं. त्यामुळे उद्या ते आता काय गौप्यस्फोट करतात, काय पुरावे सादर करतात, याकडेही राज्याचं लक्ष लागलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरून जरांगेंनीही सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. निवडणुकीच्या काळामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना, हा ते म्हणून. अरे म्हणलं हे कधी हार्वेस्टरचे पैसे बुडीला निवडणुकीच्या टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य, लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर आणण्यात आलता, मी मायावर ज्यावेळेस आणण्यात आलता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं, तर मला मराठ्याचे साथे पहिल्यापासून असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. जाऊ द्या ना, सांगितलं तर तेवढं कशाला ठेवता, हत्ती गेल्यानं शिकून राहिला कशाला सांगा. त्या प्रक्रियेत असतंच ना, जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची, काय करू त्याला मी तरी. तर सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेनं पुरावे नष्ट केले तर प्रशासन जबाबदार असेल. विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची आता गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली आहे. तर आरोपीला पळवल्याचा आरोपही जरांगेंनी केला आहे. जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत, आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे. त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे. याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याची सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील, यंत्रणा राहील, आणि याची जिम्मेदारी ही मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे. दादासाहेब एक नाही लय ये पळीला वाटतं ये ठोकायला पाहिजे. तपास यंत्रणाने असे ढोबरं आणले पाहिजे. यांचे लय मोठी टोळी ती. खंडणी मागणारी वेगळी आहे, खून करणारी वेगळी आहे, छेडछाडी करणारी वेगळी आहे, घरबळ करणारी वेगळी आहे. वरळी पोलीस ठाण्याचे जमादार सचिन सानप यांनीच करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. पोलीस भास्कर केंद्रे आणि सचिन सानप हे निलंबित होणार असल्याचा दावाही सुरेश धस यांनी केला आहे. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं की रुमाल काढते तेच आहेत हे. बाकीच्या पोलिसी वेशात नाही ते, बिगर ह्याच्यात. आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजू ठेवले असते. उघड उघड दिसतो सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे, उघड उघड आहेत ते. तर पुढील बातमीकडे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असा इशाराच यावेळेस राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीने दिलाय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. त्यानंतर वारकरी संप्रदायानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक कराड जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काही विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी
8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलनं आम्ही चालू करणार आहोत. तर वारकरी संप्रदायाच्या आक्रमक भूमिकेनंतर आता नामदेव शास्त्री काय भूमिका घेतात हे देखील पाहावं लागणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दबाव निर्माण होत असतानाच दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात. का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? पूर्वी बिहार बनायचे, आता बीड करायचं आहे का? कालच DPTCच्या मिटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं, मिटिंगमध्ये बोलले. म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे. बीड होता कामा नये याचा अर्थ या संदर्भामध्ये बीडमध्ये ज्या सरपंचाच्या संदर्भातली निर्गुण हत्या झाली, अमानुष हत्या झाली, मानवतेने सुद्धा शरम करावी अशी घटना झाली. धीरे धीरे चंद्रपूरमध्ये काही क्षेत्रामध्ये माफिया वाढतायत आणि आज जर आम्ही या माफियांना थांबवलं नाही तर उद्या जी बीडमधली घटना आहे अशी घटना आपल्या जिल्ह्यात होता कामा नये. तर वळूया पुढील बातमीकडे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. शिवराज राक्षेनं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत पंचांना लाथ मारली होती, तर महेंद्र गायकवाडनं कुस्ती मैदान सोडून थेट पंचांकडे धाव घेतली होती आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान ही कारवाई एकतर्फी असून पंचांवर कारवाई करावी अशी मागणी पैलवान शिवराज राक्षेनं केली आहे. मला रिप्ले व्हिडिओ दाखवला गेला नाही असा आरोप देखील शिवराजनं केलेला आहे. कारवाई केलेली पंचांनी त्यांचं जो निर्णय आहे त्यांनी मीडियातर्फे सांगितलेलं आहे की पंचांकडून चूक झालेली आहे. पंचांनी आधी डिक्लेअर तिथं करायचं होतं व्हिडिओ दाखवून की बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता. मग तुम्ही आधीच निर्णय दिला नंतर तुम्ही चूक दाखवताय. मग माझं एवढंच मत आहे की तुम्ही जशी माझ्यावर निलंबनाची कारवाई केलीत ना तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे. तर शिवराजनं पंचांना खरं तर गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे. खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीत घडलेला होता. त्यावेळी 2009 साली मी आत्महत्येचा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाला आणि आपण आता ही कुणापाशी मागण म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो. पण आज शिवराजनं असा विचार न करता ज्याच्यामुळे आत्महत्या करायला लागणार आहे आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या. राज्यामध्ये विकास कामांची कोट्यवधीची बिलं थकलेली आहेत आणि त्यामुळे 4 लाख कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. विविध विभागातील 4 जुलै 2024 पासून तब्बल 89,000 कोटी रुपये बिलापोटी थकलेले आहेत. कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे हा फटका बसत असल्याचंही आता बोललं जात आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणकोणत्या विभागात किती थकबाकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 46,000 कोटींची थकबाकी आहे. जलजीवन विभागामध्ये 18,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे. जलसंधारणमध्ये 19,700 कोटींची थकबाकी आहे. नगरविकास विभागात 1,700 कोटी. ग्रामविकास विभाग 8,600 कोटी. तर या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय पाहूयात. किंवा इतर योजना आहेत त्याला निश्चितच जवळपास 60,000 कोटी रुपयाचा एक लोड सरकारवर आलेला आहे आणि त्या मधल्या काळामध्ये कंत्राटदारांनी जे काही कामं केलेली आहेत त्यांची बिलं थकलेली आहेत हे नाकारता येत नाही.
परंतु त्याच्यामुळं काम बंद होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही. प्रत्येकाला आता बिलाचं वाटप सुद्धा करता येत आहे, करतायत सरकार. तर लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली असली तरी या योजनेचा फटका हा विकास कामांना बसत असल्याचाही आरोप होऊ लागलाय आणि त्यामुळे 2100 रुपये हप्त्याचं वचन सरकार कसं पूर्ण करणार हे देखील पाहावं लागणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी एक मोठा दावा केलेला आहे. थोडं थांबा, आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कडक कायदा तयार करण्यात येणार आहे असा दावा मंत्री नितेश राणेंनी केला. तर राणेंच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत. घटनाच अजून वाचली नाही. या देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते. त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोश्यावर चालवायचा आहे? इच्छापूर्तीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल तर ही मला वाटतं की संविधानाचाही अपमान आहे आणि त्या पदाचाही अपमान आहे. महाकुंभ मेळ्यातल्या तिसऱ्या अमृत स्नानाला सुरुवात झाली. सर्वात आधी नागा साधूंनी स्नान केलं आणि त्यानंतर मग महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्यानं संगमामध्ये स्नान केलंय. आत्तापर्यंत 35 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलेलं आहे. तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करतील अशी अपेक्षा आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी एकेरी मार्गही तयार करण्यात आलेला आहे. तर घाटांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्नान करणाऱ्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव देखील करण्यात आला. अभिनेत्री ममता कुलकर्णीचा वाद हा काही केल्या संपायला तयार नाही. महामंडलेश्वर पदासाठी ममता कुलकर्णीनं 10 कोटी रुपये दिले होते असा आरोप ममतावर करण्यात येतोय. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर करण्यात आलं होतं. मात्र विरोधानंतर ममता कुलकर्णीचं महामंडलेश्वर हे पद काढून घेण्यात आलं. दरम्यान तिने 10 कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर पद मिळवल्याचं आता बोललं जात आहे. मेरे पास 10 क्या, मेरे पास 1 करोड़ भी नहीं है. मेरे बैंक अकाउंट सील किए गए हैं गवर्नमेंट ने. आपको मालूम नहीं मैं किस तरह से रह रही हूँ, मेरे जीवन में रह रही हूँ. ये आंसू ऐसे ही नहीं आ रहे. मैंने काफ़ी त्याग किया है, काफ़ी चीज़